सुनेत्रा पवारांच्या रूपाने राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळालेल्या आहेत। अजित पवार यांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा निर्णय घेतला। धाराशिव ते बारामती आणि आता बारामती ते मंत्रालय असा त्यांचा प्रवास आहे। बघूयात। राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार। मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद्विवेक बुद्धीने पार पाडेन। राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देत उपमुख्यमंत्रीपदी राजकारणाचं बाळकडू मिळालेल्या वहिनींना मोठी संधी। अजितदादांचा वारसा चालवण्याचं, पक्ष वाढवण्याचं आव्हान। मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद्विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। अजित पवारांच्या अकाली मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी कुटुंबावरील दुःखाचा डोंगर बाजूला सारत सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची मोठी जबाबदारी स्वीकारली आहे। अजित पवारांच्या अघटित मृत्यूनंतर राज्याला सुनेत्रा वहिनींच्या रूपाने पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या आहेत। धाराशिवमध्ये पद्मसिंह पाटील या राजकीय घराण्यातून बारामतीमध्ये पवारांच्या घरात आलेल्या सुनेत्रा वहिनींचा प्रवास आता राज्याचं नेतृत्व करण्यापर्यंत पोहोचलाय। धाराशिव जिल्ह्यात तेरमध्ये 18 ऑक्टोबर 1963 ला त्यांचा जन्म झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातून B.Com पर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं। माहेरी पाटील कुटुंबियात शेती, सहकार, समाजकारण आणि राजकारणाशी संबंध होते। बंधू पद्मसिंह पाटील 1980च्या दशकात राजकारणामध्ये सक्रिय झाले। पद्मसिंह पाटील यांनी मंत्रिमंडळात गृह, जलसंपदा सारखी खाती सांभाळली। शरद पवार आणि पद्मसिंह पाटील यांची मैत्री प्रसिद्ध आहे। कौटुंबिक संबंधातून सुनेत्रांसाठी अजित पवारांचं स्थळ आलं। 30 डिसेंबर 1985 ला अजित पवारांशी त्यांनी विवाह केला। बारामतीमध्ये अजित पवार यांच्यासोबत संसार सुरू केला। 2 मुलंही झाली। काही काळानं समाजकारण, महिला चळवळीमध्ये त्यांनी सहभाग घेतला। बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या त्या विश्वस्त आहेत। पुणे विद्यापीठासह अनेक शैक्षणिक संस्थांशी त्यांचा संबंध आहे। बारामती बचत गट चळवळीमध्ये मार्गदर्शक त्या भूमिकेत होत्या। बारामती परिसरात आरोग्य शिबिरं त्यांनी आयोजित केली होती। 2024 साली सक्रिय राजकारणामध्ये त्या आल्या। 2024 लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये त्यांचा पराभव झाला। 2024 साली राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर खासदार म्हणून त्यांची निवड झाली। शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण क्षेत्रात काम करणाऱ्या सुनेत्रा वहिनींना आता उपमुख्यमंत्री पदाची संधी मिळाली आहे। या पदाला त्या न्याय देतील आणि अजित पवारांच्या कामाचा वारसा पुढे चालवतील अशा अपेक्षा व्यक्त होत आहेत। सामाजिक कामामध्ये बारामतीमध्ये सुनेत्रा भाग घेत असते, त्यामुळे तिला एकदमच रॉ हँड नाही आहे, तिला अनुभव आहे सामाजिक कामाचा। राजकारणामध्ये म्हणाल तर आता 1-2 वर्ष झाली असतील ती खासदारही झाली आहे आणि त्यामुळे राजकारणातली तिला अभ्यास किंवा धडे मिळायला लागलेत। घरातच राजकारणातली महत्त्वाची माणसं आहेत, पवार साहेबांसारखी, अजित सारखा, त्यामुळे त्यांनाही ऑब्झर्वेशन केल्यानंतर
तिचं तेही ग्रास्पिंग झालेलं असणार. अशा सगळ्या पण माहेरकडनंही तिचं राजकारणातलं पद्मश्री पाटील तिचे बंधू राजकारणात होते, मंत्री होते. तेव्हा न कळत अशा वातावरणाचाही परिणाम होतो आपल्या पर्सनॅलिटीवर. अगदी लहानपणापासून त्यांना राजकारणाचं बाळकडू माहिती आहे. अजितदादांसारख्या महान व्यक्तींचं, नेत्यांचं त्यांना नेहमी म्हणजे हे सहवास लाभलेला आहे. एक जॉईंट फॅमिली, पवार कुटुंबीय जॉईंट फॅमिलीतलं सगळं राजकीय, सामाजिक वातावरण, शैक्षणिक वातावरण त्यांना मुळातच माहिती आहे. महिलांच्या समस्यांबरोबर सुद्धा त्या निगडीत होत्या. आमच्यासाठी, मराठवाड्यासाठी, महाराष्ट्रासाठी आणि तमाम भारतवासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की एवढा दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना सुद्धा त्या यातनं उभ्या राहिल्या आणि आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व करतायत. आणि ती एक महिला असूनही आज त्या सावरल्या. ही सगळ्या महिलांसाठी एक आदर्श अशी घटना आहे. महिलांच्या ज्या समस्या आहेत आता सध्याच्या काळातल्या, त्या नक्कीच त्याला म्हणजे न्याय देतील. महिलांचे प्रश्न असतील आणि त्यामुळे महिला पुढे येतील आणि आपले प्रश्न जबाबदारीने हे करतील. अजित पवारांच्या अकाली निधनानं संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल असताना, पक्षात नेतृत्वाची पोकळी असताना सुनेत्रा वहिनींकडे हे नेतृत्व चालून आलंय. भविष्यामध्ये महत्वाची आव्हानं त्यांच्या समोर असणार आहेत. उपमुख्यमंत्रीपदी कामाचा ठसा निर्माण करणं, राज्याला सक्षम महिला नेतृत्व देण्याची संधी, भाजप शिवसेना मित्र पक्षांची समन्वय साधणं, राष्ट्रवादी पक्षातील नेते कार्यकर्त्यांना बळ देणं, पुणे पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात वर्चस्व राखणं, पवार कुटुंबियामध्ये समन्वय साधत परिस्थितीवर नियंत्रण मिळवणं, केंद्रात आणि राज्यात पक्ष पुन्हा मजबूतीनं उभा करणं. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच एका महिला नेत्याला ही मोठी संधी मिळाली आहे. सुनेत्रा वहिनींकडून राज्याच्या महिलांना आणि जनतेला मोठ्या अपेक्षा असतील. सर्व संकटावर मात करत सुनेत्रा वहिनी यातून कशा मार्ग काढणार हे पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.